हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे हे मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढा देत असतात, अनेक आंदोलने करत असतात। जाळपोळचे प्रकरण असतील, रस्ता रोको असो, हे अनेक प्रकरण गजानन कावरखे करत असतात। परंतु यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावलेली आहे आणि याच विषयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। भाऊ, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर तडीपारीची नोटीस आलेली आहे आणि थेट तुम्ही आरोप हिंगोलीचे आमदार यांच्यावर केलेला आहे। गजानन कावरखे हा शेतकऱ्यांसाठी लढणारा एक अतिशय तरुण योद्धा आहे आणि अनेक वर्ष झाले चळवळीमध्ये त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे। त्यांना मिळणारा जनसमर्थन, त्यांना मिळणारा शेतकऱ्याचा पाठिंबा, त्यामुळे तानाजीराव मुटकुळेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून तानाजीरावनी पोलिसाला हाताशी धरून गजानन कावरखेंवर तडीपारीची नोटीस बजावलेली आहे। अनेक पोलीस अधिकारी हे तानाजी मुटकुळेच्या घरचे चमचे म्हणून काम करतात। त्या अधिकाऱ्यांनी नोकऱ्या सोडाव्या आणि तानाजीराव मुटकुळेच्या घरी संडास साफ करायचं काम करावं। पोलीस अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, हे आपण सांगितले की आमदारांची हुजूरगिरी करतात, ती कशा पद्धतीने नेमकं काय सांगा? नाही, हे काय स्वतःची पोस्टिंग टिकवण्यासाठी, चांगली पोस्टिंग मिळावी म्हणून, ती पोस्टिंग टिकली पाहिजे म्हणून सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर हे लोक काम करत असतात। अनेक पोलिस, सगळे नाही पण काही पोलीस अधिकारी। आता गजानन कावरखे यांच्यावर एकही गुन्हा बलात्काराचा नाही, चोरीचा नाही, दरोड्याचा नाही, मारामारीचा नाही, 307 नाही, क्लब चालवायचा नाही, पत्ते खेळायचा नाही, सगळे जे गुन्हे आहेत हे उपोषण करणं, रस्ता रोको करणं, आंदोलन करणं, पुतळा जाळणं, मोर्चा काढणं याचे आहेत आणि चळवळ करणं हे आमचा धर्म आहे। बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलंय, संविधानामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचारण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, सरकार चुकलं तर त्याला जा विचारण्याचं स्वातंत्र्य आहे। इंग्रज तुमच्यापेक्षा बरं होते अशी म्हणायची वेळ आणू नका। गजानन कावरखेंच्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे। त्यांच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला तर यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे मुटकुळेने लक्षात ठेवावं आणि या भागातल्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं। मोठे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते मागे जर न घेतले, तुम्ही सांगितले रस्त्यावरली लढाई लढू, रस्त्यावर आम्ही लढण्यात तयार आहे, अशी कोणती तयारी अशी येणार आहे? तुम्ही इथल्या आमदारांना पण आवाहन केलेलं आहे। नुसती रस्त्यावरची लढाई लढू नाही, अंगावर आणि तर शिंगावर घेऊ आणि जास्त मस्ती कराल तर तानाजीराव तुमच्या घरासमोरच हजारो शेतकऱ्यांना घेऊन बसून उपोषणाला। सत्तेची मस्ती, पैशाचा माज करू नका आमच्या समोर। आम्ही शेतकऱ्याची औलाद आहेत, आम्ही बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून घराच्या बाहेर निघणारे लोक आहेत। हे तुमच्या असल्या दादागिरीला आम्ही घाबरत नाही, लक्षात ठेवा। जेलमध्ये जाऊ, फासावर लटकू, पण शेतकऱ्यांसाठी भांडत राहू आणि गाववाड्यातला शेतकरी खवळला तर तुम्हाला सुद्धा घराच्या बाहेर निघू देणार नाही। पाहू ना काय काय होतं पुढं। त्यांनी त्यांची चाल खेळावी, आम्ही आमची चाल खेळू, देखेंगे आगे आगे होता है क्या। ये तो ट्रेलर है, मैं जो आज जो बोल रहा हूं ना ये ट्रेलर है, पिक्चर आगे देखेंगे क्या है। निश्चित शेतकरी जे आयकर भरतात त्यांच्यासाठी या पीक विम्याचं काय आहे, नेमकं काय सांगाल? त्यांना याच्यातला लाभ मिळालेला नाही। सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, ही कर्जमुक्ती योजना नाही, ही तडजोड योजना आहे, OTS ची स्कीम आहे। सरकार मुद्दल भरणार, व्याज बँकांनी राईट ऑफ करायचं, म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे आणि आम्हाला होम लोन, एज्युकेशन लोन, इतर व्यापारी कर्ज, व्यवसायासाठी कर्ज मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार। याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुम्ही म्हणलं होतं 2 लाखापर्यंत सरसकट करतो, मग करा ना, द्या ना व्याजासहित पूर्ण पैसे भरून। त्यात तुम्ही तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले लोक घेतले नाही ते घ्या, ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना घ्या। आता मी ITR का भरतो? कारण मला इतर लोन मिळालं पाहिजे म्हणून मी ITR शेतीवर भरतो ना, इतर लोनसाठी ते गरजेचं आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना घ्या। पुनर्गठन ज्या शेतकऱ्यांनी केलंय, परस्पर बँकांनी केलंय, त्यांचाही समावेश करा आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांना घ्या, अशी आमची मागणी। 2 लाखापर्यंत कर्जमाफी आहे, परंतु 2 लाखाच्या वर शेतकऱ्यांचं जर असेल कर्ज, त्यांच्यासाठी तुमचं शेतकरी संघटनेचं काय आंदोलन आहे? माझं तर म्हणणं आहे 2 लाख नाही, पूर्णच कर्जमुक्त केलं पाहिजे आम्हाला, पूर्ण कर्ज सरकारने भरलं पाहिजे, अशी आमची मागणी। निश्चित तर हे होते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर। या ठिकाणी हिंगोलीचे सुपुत्र जे आहेत गजानन कावरखे यांच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते खोटे आहेत, ते निश्चित तर ते गुन्हे मागे नाही घेतले तर शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठे असे आंदोलन करण्यात येईल, असे
रविकांत तुपकर यांनी सांगितलेलं आहे. दुसरा जर विषय झाला तर हिंगोली जिल्ह्यातील जे 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालेलं आहे, त्यावरच्याही जे शेतकऱ्यांना जे कर्ज आहे तेही माफ जर नाही झालं तर भविष्यामध्ये शेतकरी हा पूर्णतः ताकदीने हे कर्जमाफी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितलेलं आहे. MDTV मराठी, राजू गवळी, हिंगोली.